तर मतमोजणीला निघण्यापूर्वी भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी अकोल्यातल्या तपे हनुमान आणि ग्रामदैवत राजेश्वराचं दर्शन घेतलंय आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी उमेश अलोन यांनी बघूया कुटुंबियांच्या काय भावना आहेत। आज मतमोजणीचा दिवस आहे आणि याच अनुषंगाने अनुप धोत्रे यांच्या कुटुंबियांना काय वाटतं, आपल्यासोबत त्यांच्या पत्नी समीक्षा धोत्रे आहेत। पण या शेवटचा रिझल्टचा दिवस आहे, काय भावना आहेत आणि काय शुभेच्छा द्याल अनुप भाऊंना? मी एकच म्हणणार आहे त्यांना, यशस्वी भव। कारण आम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि आपल्या भारतीय जनता पक्षाने खूप मेहनत घेतली आणि अनुभव विजयी होणार आहे हे सगळ्यांना पूर्ण विश्वास आहे आणि आज तर गुलाल नक्कीच अनुप धोत्रे यांचा आहे। गुलाल तुम्ही उधळणार आहे असं समीक्षा वहिनी म्हणतायत। एक आई म्हणून मुलाला काय तुम्ही आशीर्वाद द्याल? आज तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं की परीक्षेचा रिझल्ट आहे, तर ह्या परीक्षेत अनुप निश्चितच यशस्वी होईल हा आशीर्वाद मी त्याला दिलेला आहे। आणि आमचं या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, सगळी मातृशक्ती आणि अकोला लोकसभा मतदारसंघातले सगळे मतदार यांनी अनुपवर विश्वास टाकलेला आहे। म्हणून ही परीक्षा अनुप निश्चितच पास होईल। उमेश अलोन, एबीपी माझा अकोला। तर निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत। उमेदवारांच्या मनातली धाकधूक नक्कीच वाढलेली आहे। विकास ठाकरे नागपूरचे